नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे. तर हे कुरकुरे तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता आणि हे कुरकुरे तुम्ही कडकडीत 2 दिवस उन्हामध्ये वाळवले तर हे कुरकुरे तुम्ही वर्षभरासाठी देखील स्टोअर करून ठेवू शकता. अगदी खाण्यासाठी कुरकुरीत लागतात, खुसखुशीत अशा प्रकारचे हे उपवासाचे कुरकुरे असणार आहेत. चला तर आपण हे कुरकुरे कसे तयार करायचे ते बघूयात. तर साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी 2 वाट्या इतका साबुदाणा घेतलेला आहे. तर तुम्ही कुठल्याही भांड्याने याचं मेजरमेंट घेऊ शकता. तर 2 वाट्या इतका साबुदाणा आपण स्वच्छ नीट करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही धूळ असेल ती निघून जाते. तर इथं मी हा साबुदाणा स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये मी पाणी घालत आहे. तर साबुदाणा बुडून यावरती अर्धा इंच इतकं पाणी येईल इतकं यामध्ये पाणी घालायचं आणि हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा हा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर याच्यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेते. तर तुम्ही 7 ते 8 तासांकरता हा साबुदाणा भिजवून घेऊ शकता. तर इकडे रात्रभर हा साबुदाणा भिजल्यानंतर अगदी छान असा मऊसर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा साबुदाणा छान असा मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे. तर अशा पद्धतीनेच हा साबुदाणा आपल्याला साबुदाणा बटाटा कुरकुरे बनवण्यासाठी भिजवून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे. तर इकडे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. तर 2 वाटी साबुदाण्यासाठी मी प्रत्येकी 2-2 असे बटाटे करून 4 बटाटे उकडून घेतले. तर हे बटाटे आपल्याला अशा प्रकारच्या छोट्याशा खिसणीने बारीकसर असे खिसून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला बटाट्याची मोठी फोड अजिबात जाऊ द्यायची नाही. अगदी मऊसर असा याचा लगदा करून घ्यायचा आहे खिसणीने. आणि अशा प्रकारची छोटीच खिसणी वापरायची, जेणेकरून याचा खिस आहे तो अगदी छोटासा पडला जातो आणि आपल्याला कुरकुरे अगदी सहज बनवता येतात. तर या पद्धतीने हा बटाटा आहे तो मी खिसून घेते. तर तुम्हाला जर अर्धा किलो साबुदाण्याचे कुरकुरे बनवायचे असतील तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी तुम्ही अर्धा किलो बटाटे वापरा. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. किंवा एका वाटीसाठी तुम्ही 2 मीडियम साईज बटाटे अशा पद्धतीने देखील हे कुरकुरे तुम्ही बनवू शकता. तर इथं मी 4ही बटाटे व्यवस्थित असे बारीकसर खिसून घेतले. आता मी गॅस ऑन करते आणि याच्यावरती मोठं पातेलं मी ठेवलेलं आहे. तर आता या पातेल्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता भिजण्यासाठी त्याच वाटीने पाणी घालायचं आहे. तर 8 वाट्या पाणी आपल्याला गरम करण्यासाठी घालायचं आहे. तर 1 वाटी साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला 4 वाट्या पाणी लागणार आहे. तर 2 वाटी साबुदाणा शिजण्यासाठी 8 वाट्या पाणी लागणार आहे. त्यामुळे 8 वाट्या पाणी मी या पातेल्यामध्ये गरम करायला घातलेलं आहे. तर आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये मिठाचं प्रमाण घालू शकता. आता हे मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. तर सुरुवातीला मी गॅस आहे तो फुल करते आणि फुल गॅसवरती याला एक छान अशी दणकून उकळी येईपर्यंत गॅस मी फुलच ठेवणार आहे. तर हा साबुदाणा आपण अधूनमधून अशा पद्धतीने हलवत राहायचा आहे. तर इकडे बघा तुम्ही मी फुल गॅसवरती हा साबुदाणा छान असा उकळून घेतलेला आहे, म्हणजे साबुदाणा लवकर शिजेल. तर आता हा साबुदाणा आपण अधूनमधून हलवायचा आहे आणि गॅस आहे तो आपण आता लो टू मीडियमवरती ठेवायचा आहे, जेणेकरून हा साबुदाणा आपला तळाला चिकटला जाणार नाही. तर फुल गॅसवरती उकळी काढल्यानंतर मीडियम गॅसवरती हा साबुदाणा मी छान असा व्यवस्थित शिजवून घेते आणि हा साबुदाणा अधूनमधून हलवायचा आहे. तर बघा साबुदाणा किती मस्त असा फुललेला आहे या पाण्यामध्ये. तर आता आपल्याला साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता साबुदाणा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे.
तर इथं मला 2 वाटी साबुदाणा शिजण्यासाठी 8 वाट्या पाणी लागत आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी ट्रान्सपरंट असा हा साबुदाणा झालेला आहे. तर साबुदाण्याची क्वालिटी वरून देखील तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर तुमचा साबुदाणा जर का शिजला नसेल तर तुम्ही यामध्ये आणखीन अर्धा ते 1 वाटी पाणी घालून हा साबुदाणा शिजवून घ्या. तर मला इथं 8 वाट्या पाण्यामध्येच माझा हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट शिजलेला आहे. आता यामध्ये मी जो बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि हा बटाट्याचा किस आहे तो व्यवस्थित असा आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा या किसाच्या किंवा बटाट्याच्या लगद्याच्या आपल्याला अजिबात गुठळ्या कुठंही ठेवायच्या नाहीत. अगदी व्यवस्थित असं याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला पाण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त लागू शकतं, कारण साबुदाण्याची क्वालिटीवरूनच साबुदाणा कधी शिजतो किंवा किती पाणी लागतं हे ठरलं जातं. तर मला 8 वाट्याच पाणी लागलेलं आहे 2 वाट्या साबुदाणा शिजण्यासाठी. जर का तुमचा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसत नसेल तर तुम्ही आणखीन त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर इथं तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलेलं आहे. बटाटा साबुदाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला फक्त हे 5 मिनिटच मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ शिजवायचं नाही. आणि आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची देखील आवश्यकता नाही. तर इकडं बघू शकता तुम्ही हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि हे मिश्रण आहे ते घट्टसर देखील व्हायला लागलेलं आहे. तर इथं आपलं हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण कोमट होण्यासाठी ठेवते. जसं जसं साबुदाणा बटाट्याचं मिश्रण थंड होईल तसं तसं ते घट्टसर व्हायला लागतं. त्यामुळे या स्टेजला मी आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे ते कोमट करून घेते. हवं असेल तर यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीचा ठेचा घालू शकता. तर इथं मिश्रण आहे ते कोमट झालेलं आहे. तर साबुदाणा बटाटा कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे. मी मिठाची बॅग घेतलेली आहे. यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे आपल्याला. तुम्ही कुठलीही एखादी प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरू शकता किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर त्याचा देखील वापर करू शकता. कारण आज आपण हे कुरकुरे बनवत आहोत ते बिना मशीन, बिना साच्या कुरकुरे बनवणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारचा कॅरी बॅगचा वापर करायचा आहे. तर यामध्ये आपण हे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे. तर मिश्रण भरून झाल्यानंतर याला आपल्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही रबर लावू शकता आणि आपल्याला इकडे कात्रीने थोडासा कट मारून या पद्धतीने बघा एका पॉलिथिन शीटवरती मी याचे कुरकुरे घालून घेत आहे. तर अगदी बारीकसर असा कट मारल्यानंतर आपण या पद्धतीने हे कुरकुरे आहेत ते पॉलिथिन शीटवरती सोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला किती लांब कुरकुरे ठेवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. तर अगदी पटपट आणि झटपट हे कुरकुरे अशा पद्धतीने तयार होतात. तर या पद्धतीने मी सर्व कुरकुरे आहेत ते घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असे हे कुरकुरे तयार आहेत. 2 दिवस वाळवून घेते हे. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे कुरकुरे मी वाळवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे लांब सडक आपले साबुदाणा बटाट्याचे बिना साच्या, बिना मशीन कुरकुरे बनवून तयार आहेत. चला आपण हे कुरकुरे तळून बघूयात. कुरकुरे तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये कुरकुरे घातले की बघू शकता तुम्ही मस्त असे दुप्पट फुलले जात आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे साबुदाणा बटाटे कुरकुरे बनवून तयार आहेत. अगदी झटपट तयार होतात, जास्त वेळ लागत नाही आणि अगदी पांढरे शुभ्र कुरकुरीत अशा प्रकारचे कुरकुरे आहेत बघा. तर या पद्धतीने मी कुरकुरे तळून घेतलेले आहेत. तर बघा तुम्हाला हा कुरकुरा मी तोडून दाखवते. अगदी मस्त खुसखुशीत अशा प्रकारचे हे कुरकुरे झालेले आहेत. तुम्ही देखील हे कुरकुरे नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.